सांगलीत नशेखोराने धारदार कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात. धारदार कोयता घेऊन एका नशेखोर युवकाने पुष्पराज चौकापासून काही अंतरावर असलेल्या दुकानांसमोर सायंकाळी अक्षरशः धिंगाणा घालत दहशत माजवली. सुमारे अर्धा ते पाऊण तास हा प्रकार सुरू होता आणि भीतीने दुकानदारांनी आपापली दुकाने पटापट बंद केली. तत्पूर्वी युवकाने काही दुकानातील साहित्य फेकून दिले. मला हप्ता सुरू करा अशी त्याची मागणी होती. अखेर विश्रामबाग पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवकास ताब्यात घेऊन त्याच्याकडील कोयता जप्त केला आहे. सांगली मिरज रस्त्यावरील महापालिकेच्या मंगलधाम कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस पान शॉप, चहा, चिरमुरे स्टॉल, नाश्ता सेंटर अशी 7 ते 8 दुकाने आहेत. सायंकाळी येथे नेहमी गर्दी असते. मंगळवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास या परिसरात एक नशेखोर युवकाला त्याच्या हातात धारदार कोयता होता आणि हा युवक येथील अनेकांच्या परिचित आहे. प्रथम तो एका दुकानात गेला. तेथील दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून मला हप्ता दे अशी मागणी केली. त्यानंतर तो मंगलधामच्या मागील बाजूस असणाऱ्या बोळ्यात गेला. तेथे त्याने आरडाओरडा करीत कोयता नाचवीत दहशत माजवली. युवक नशेत असल्याने त्याच्या हातात कोयता असल्याने त्याला पकडण्यासाठी कोणी पुढे गेले नाही. तेथे त्याने दुकानदारांकडे हप्ता सुरू करण्याची मागणी केली. दुकानदारांनी नकार देतात त्याने काही दुकानातील साहित्य उचलून फेकून दिलं. नशेखोर युवकाच्या धिंगाण्याची माहिती मिळताच परिसरात बघ्यांची गर्दी जमली आणि या प्रकाराची माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. शिताफीने पोलिसांनी नशेखोर युवकास ताब्यात घेतलं. त्याच्याकडील कोयता हस्तगत केला. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नव्हती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.